छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटना मर्यादित सिंधुदुर्ग यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले। सिंधुदुर्गातील शेतकरी मागील अनेक वर्ष सरसकट कर्जमाफी संदर्भात आंदोलने तसेच उपोषण करत आहेत। मात्र जिल्हा प्रशासन असो वा लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत आहेत। केवळ उपोषणावेळी आश्वासने दिली जातात, पण सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचे प्रश्न जैसे थे आहेत। त्यामुळे चालू पावसाळी अधिवेशनात येथील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सविस्तर विचार राज्य सरकारने करावा, अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटना मर्यादित सिंधुदुर्ग यांच्या वतीने देण्यात आलाय। आज गेली 8 ते 9 वर्ष शेतकरी कर्जमाफीसाठी लढा देत आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे तळागाळातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातला शेतकरी गेले 10 वर्षापूर्वी कधीही शेतकऱ्याने सहकार पातळीवर थकीत नव्हता, कारण शेतकरी थकीतही नाही राहिला होता। परंतु सद्यस्थितीत जर बघितलं तर 10 वर्षामध्ये शेतकऱ्याला अल्प मध्यम ही खावटी आज ही कर्ज जी आहेत ती त्या कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या 2 कर्जमाफी झाल्या, परंतु सिंधुदुर्गातील तळागाळातील शेतकरी बरेचसे यापासून वंचित राहिले। आणि आजची परिस्थिती अशी झाली आहे का शेतकरी सावकाराकडून कर्ज घेऊन आपला पुनर्गठन करीत आहे। ही एक दुर्दैवी बाब आहे, कारण याच्यावर आम्ही बरेच वेळा आज याच्यासाठी लढा देतोय। कारण शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीसाठी गेले आज अनेक 30-40 पर्यंत आज उपोषणे झाली जिल्हा प्रशासन स्तरावर, परंतु लोकप्रतिनिधी आले, आश्वासने दिली, परंतु एकही अजून बैठका लावू म्हणूनही सांगितलं, पण त्याच्यातून अद्यापपर्यंत काहीही निष्पन्न झालेले नाही। वेळोवेळी शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसली जातात। त्याच्यामुळे आमचं असं तर म्हणणं आहे की आमच्या जिल्ह्यातील हे लोकप्रतिनिधी आहेत, म्हणजे हे मंत्री नाहीत, हे थापा मंत्री आहेत। म्हणजे प्रत्येक वेळी थापा मारतात, लोकांना वेटीस धरतात, शेतकऱ्यांचा आम्ही विचार करू असं सांगतात प्रत्येक वेळी। आम्ही तुमच्यासाठी शासन पातळीवर प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टी मांडतोय करतोय असं दाखवतात, पण शेतकऱ्यांसाठी कोणीही वाली नाही। आणि आम्ही ह्या संघटनेच्या वतीने आम्ही त्यांना सांगू इच्छितो की पुढच्या विधानसभा जी निवडणूक येणार आहे त्यावेळी आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवून देणार की तुम्ही जर आम्हाला जर हे सहकार्य करत नाही, आमच्या जर मागण्यांचा विचार होत नाही। आज जो 50,000 लाख रुपयासाठी शेतकरी जे घाटमाथ्यावर जशा आत्महत्या घडून येत आहेत त्या ह्याच्यावर मनस्थितीत पोहोचलेले आहेत। आणि आमचे जे वर्किंग मंत्री जे आहेत सध्या, म्हणजे ज्या शासनाच्या आता वर्किंग मंत्री आहेत, ते पण अशा भूलथापा मारून जर आम्हाला ह्याच्यातनं बाहेर काढत नसतील तर आमच्या लोकांची आता ही मनस्थिती बनलेली आहे। पुढच्या निवडणुकीला आम्ही यांना आमची जागा दाखवून देऊ।